नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळाच्या काट्यांमधील अंशात्मक कोन कसा काढायचा हे अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। इथे बघा, मी एक घड्याळाची डायग्राम काढले आहे आणि या घड्याळाचा आकार आहे वर्तुळाकृती। मग वर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं तर 360 अंश असतं। म्हणून या घड्याळाचं अंशात्मक माप देखील किती आहे तर 360 अंश आहे। या घड्याळामध्ये तास किती आहेत? 12 तास आहेत। म्हणजे या घड्याळामध्ये आकडे किती आहेत, अंक किती आहेत तर 12 आहेत। आता आपल्याला दर तासाला किती अंशाचा कोन तयार होतो ते आपल्याला काढायचं आहे। म्हणजेच प्रत्येक दोन आकड्यांमध्ये किती अंशाचा कोन तयार होतो ते आपण काढूया। या 360 ला आपण 12 ने भाग देऊया, म्हणजे प्रत्येक तासाला किती अंशाचा कोन तयार होईल ते आपल्याला समजेल। 12 × 12, 12 × 3 = 36 आणि हा 0 आहे असाच 30 अंश। म्हणजे प्रत्येक तासाला 30 अंशाचा कोन तयार होतो। म्हणजेच प्रत्येक दोन आकड्यांमध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो। दर तासाला तास काटा 30 अंशाने पुढे सरकतो। दर तासाला तास काटा 30 अंशाने पुढे सरकतो। मग तासामध्ये मिनिटे किती असतात एका तासामध्ये तर 60 मिनिटे असतात। म्हणजे तास काटा 60 मिनिटाला जर 30 अंशाने पुढे सरकतो तर एका मिनिटाला किती अंशाने पुढे सरकेल? मग आपण यांचा तिरकस गुणाकार करूया। 30 × 30 आणि हे 60 छेदामध्ये घेऊया। 0 ला 0 गेला, 3 × 3, 3 × 2 = 6, 1/2। म्हणजे तास काटा एका मिनिटाला 1/2 म्हणजेच अर्ध्या अंशाने पुढे सरकतो। तास काटा दर तासाला म्हणजे प्रत्येक तासाला 30 अंशाने पुढे सरकतो। तास काटा एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला 30 अंशाने पुढे सरकतो। तर एका मिनिटाला किती अंशाने पुढे सरकतो ते आपण काढलं। तास काटा एका मिनिटाला अर्ध्या अंशाने पुढे सरकतो। आता आपण मिनिट काट्याचं पाहूया। घड्याळामध्ये मिनिटे किती असतात? 60 असतात। आणि घड्याळाचा अंशात्मक माप किती आहे तर 360 अंश आहे। मग या 360 ला आपण 60 ने भाग देऊ, म्हणजे दर मिनिटाला प्रत्येक मिनिटाला किती अंशाचा कोन तयार होतो हे आपल्याला समजेल। या 0 ला हा 0 गेला, 6 × 6 = 6, 6 = 36। म्हणजे प्रत्येक मिनिटाला 6 अंशाचा कोन तयार होतो। मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो। मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो। 6 अंशाने पुढे सरकतो। मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो। हे बघा, आता इथं मिनिट काटा 12 वर आहे, तो जर 1 वर आला तर 6 अंशाचा कोन तयार होईल। म्हणजे मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो। तर 60 मिनिटाला किती अंशाने पुढे सरकेल ते पण आपण काढूया। 60 मिनिटाला मिनिट काटा किती अंशाने पुढे सरकेल? 60 × 6, 6 × 6 = 36 आणि पुढचा 0 आहे असाच। मिनिट काटा 60 मिनिटाला 360 अंशाने पुढे सरकतो। बघा, आपण काय काय शिकलो? तास काटा एका मिनिटाला अर्ध्या अंशाने पुढे सरकतो। 1/2 अंशाने म्हणजे अर्ध्या अंशाने पुढे सरकतो।
आणि मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंशाने पुढे सरकतो. हे आपण शिकलो. एक्झाममध्ये यावर देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून हे बेसिक मी तुम्हाला अगोदर समजून दिलं. आता आपण घड्याळाच्या काट्यामध्ये होणारा अंशात्मक कोन कसा काढायचा ते अभ्यासणार आहोत. इथं बघा एक क्वेश्चन घेतला आहे. घड्याळात 4 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. इथं बघा घड्याळात 4 वाजलेले दाखवलेले आहेत आणि आपल्याला माहित आहे की घड्याळाच्या प्रत्येक 2 आकड्यांमध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. हे आपण आत्ताच शिकलो आहोत. इथं 30 अंश, इथं 30 अंश, इथं 30 अंश आणि इथं 30 अंश. मग 30 अंश किती वेळा लिहिले आपण? 4 वेळा झाले तिथं, म्हणून 30 गुणिले 4, 3 चौक 12 आणि पुढचा 0 आहे असाच 120 अंशाचा कोन तयार होईल. घड्याळात 4 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात 120 अंशाचा कोन तयार होईल. बघा या 4ला फक्त 30ने मल्टिप्लाय करायचं, मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर निघल. कारण तास काटा दर तासाला 30 अंशाने पुढे सरकतो. 4 वाजले म्हणून 4ला 30ने मल्टिप्लाय केला आणि गुणाकाराला 120. बघा पुढचा क्वेश्चन आहे. घड्याळात 5 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. आता या 5ला फक्त 30ने मल्टिप्लाय करायचं. 30 गुणिले 5, 3 5 15 आणि पुढचा 0 आहे असाच. बघा अगदी काही सेकंदातच आपलं उत्तर निघलेलं आहे. 150 अंशाचा कोन तयार होईल. जेव्हा फक्त तास दिलेला असतो तेव्हा त्या तासाला 30ने मल्टिप्लाय करायचं, लगेच आपल्या क्वेश्चनचं आन्सर निघतं. आता आपण 5च्या ऐवजी इथं 7 लिहूया. घड्याळात 7 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. मग 30 गुणिले 7, 7 त्रिक 21 आणि पुढचा 0 आहे असाच. आता 7 वाजता 210 अंशाचा कोन तयार होईल का. बघा इथं 7 वाजता हा कोन 210 अंशाचा आहे का. हा नाही. मग 210 अंशाचा हा बाहेरचा कोन आहे. आपल्याला आतला कोन काढायचा आहे. मग जेव्हा हा गुणाकार 180 अंशापेक्षा जास्त येतो तेव्हा 360 मधून संपूर्ण घड्याळाचं अंशात्मक माप किती असतं. 360 अंश असतं. मग या 360 मधून हे 210 वजा करायचे. 0तून 0 गेला 0, 6तून 1 गेला 5, 3 मधून 2 गेले 1 राहिला. म्हणजे किती अंशाचा कोन तयार होईल. 150 अंशाचा कोन तयार होईल. घड्याळात 7 वाजले असता 150 अंशाचा कोन तयार होईल. हा आहे 150 अंशाचा कोन. हा आहे आतला कोन आणि बाहेरचा कोन आहे 210 अंश. जर 180 अंशापेक्षा जास्त जर कोनाचं माप आलं तर 360 मधून ते माप वजा करायचं, मग तो कोन निघतो. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. 8 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल. मग या 8ला 30ने मल्टिप्लाय करायचं. 30 गुणिले 8, 8 त्रिक 24 आणि पुढचा 0 आहे असा. मग 8 वाजता 240 अंशाचा कोन तयार होईल का. नाही. इथं गुणाकार 180 अंशापेक्षा जास्त आलाय, म्हणजे हा बाहेरचा कोन आहे. आपल्याला आतील कोन काढायचा आहे. मग 360 मधून हे 240 आपण मायनस करूया. 6तून 4 गेले 2, 3 मधून 2 गेले 1, म्हणजे 8 वाजले असता 120 अंशाचा कोन तयार होतो. आता आपण वेगळ्या टाईपचे क्वेश्चन पाहूया. घड्याळात 7 वाजून 20 मिनिटे झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. बघा इथं 7 वाजून 20 मिनिटं झालेले घड्याळात दाखवलेले आहेत. मग हा कोन आपल्याला काढायचा आहे. बघा इथं 30 अंश, कारण प्रत्येक 2 आकड्यांमध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. इथं 30 अंश, इथं 30 अंश आणि 7 वाजून 20 मिनिटे झाले म्हणल्यावर तास काटा 7 वरच राहील का. नाही. तास काटा 7च्या थोडा पुढे जाईल. आपल्याला माहिती आहे तास काटा 1 मिनिटाला अर्ध्या अंशाने पुढे सरकतो. 1 मिनिटाला अर्ध्या अंशाने पुढे सरकतो. मग इथं किती 20 मिनिटं झालेली आहेत. मग 20 मिनिटाला तास काटा किती अंशाने पुढे सरकेल. 1 मिनिटाला अर्ध्या अंशाने म्हणजे 1/4. मग 20 चे अर्धे किती
10. म्हणजे 20 मिनिटाला तास काटा किती अंशाने पुढे सरकेल? तर 10 अंशाने पुढे सरकेल. हे माप आहे 30 त्रिक 90 आणि पुढं 10 अंशाने तास काटा सरकलेला आहे. बघा, हे 4 आणि 5 मधील अंतर आहे 30 अंश, 5 आणि 6 मधील अंतर आहे 30 अंश आणि 6 आणि 7 मधील अंतर आहे 30 अंश आणि तास काटा थोडासा पुढे सरकलेला आहे. 20 मिनिटं झाले आहेत म्हणजे तास काटा 10 अंशाने पुढे सरकलेला आहे, म्हणून 10 अंश पण यामध्ये मिळवायचे. आणि यांची ॲडिशन किती होती? 30 त्रिक 90 अधिक 10 100. म्हणजे 7:20 झाली असता 100 अंशाचा कोन तयार होतो. हे झालं बेसिक, परंतु ट्रिकने हे उत्तर अगदी पटकन निघेल, परंतु आपल्याला बेसिक समजणं देखील गरजेचं आहे. ट्रिक जर आपण विसरलो तर आपल्याला बेसिक जरा माहीत असलं तर आपण त्या क्वेश्चनचा आन्सर पटकन काढू शकतो. आता आपण ट्रिक पाहूया. ट्रिक काय आहे? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. 30 गुणिले तास किती आहेत? 7 वाजता म्हणजे 7 तास. 30 गुणिले 7 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत? 20 मिनिटे आहेत. बेद आहे 20, 3 7 21 आणि पुढचा 0 आहे असा. 11 आहे 110 आणि यांची वजाबाकी किती येते? 210 मधून 110 गेल्यावर किती राहतात? तर 100 राहतात. म्हणजे 100 अंशाचा कोन तयार होतो. 7:20 झाले असतात तास काटा व मिनिट काटा यांच्यात 100 अंशाचा कोन तयार होतो. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनचा आन्सर काढलं. आता पुढचा क्वेश्चन आपण ट्रिकच्या सहाय्याने समजून घेऊया. बघा, तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे. घड्याळात 2:36 झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? आता आपण ट्रिकच्या सहाय्याने याचं उत्तर काढूया. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. तास किती आहेत? 30 गुणिले 2 वाजले आहेत म्हणजे 2 तास. 30 गुणिले 2 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत? 36 आहेत. बे 8 16. 30 दुने 60 वजा 18 गुणिले 11. 18 आहे 180 आणि 18 198. आता यांची वजाबाकी 198 मधून 60 वजा करायचे. 8 मधून 0 गेले 8, 9 मधून 6 गेले 3 आणि हा 1. 138 वजा 138 अंश. लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली म्हणून इथं वजाचं चिन्ह येतं, परंतु घड्याळाच्या काट्यामधील माप काढताना ह्या वजा चिन्हाकडे, ऋण चिन्हाकडे निग्लेक्ट करायचं. त्या चिन्हाचा आपण विचार नाही करायचा. किती आलं घड्याळाचा? किती माप आलं? तर 138 अंशाचा कोन तयार होईल. घड्याळात 2:36 झाली असता 138 अंशाचा कोन तयार होईल. आता लास्ट क्वेश्चन आहे. घड्याळात 9:10 झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? मग आपण ट्रिकने उत्तर काढूया. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. हे सूत्र पाठ झाल्यावर आपलं उत्तर अगदी काही सेकंदातच निघणार आहे. 30 गुणिले 9, 9 वाजता म्हणून 9 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत? तर 10 आहेत. बे 5 10, 3 9 27 आणि पुढचा 0 आहे असाच. वजा 11 5 55. मग 270 मधून 55 गेल्यावर किती राहतात? 10तून 5 गेले 5, 6तून 5 गेला 1 आणि हा 2. 215. किती आली वजाबाकी? 215. पण जेव्हा आपलं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येतं तेव्हा 360 मधून ते उत्तर वजा करायचं असतं. कारण हा कोन 180 अंशापेक्षा जास्त आहे म्हणजे तो बाहेरचा कोन आहे. आपल्याला आतील कोन काढायचा आहे. मागच्या उदाहरणामध्ये देखील आपण माप जेव्हा 180 अंशापेक्षा जास्त आलं तेव्हा 360 मधून वजा केला आहे. म्हणून इथं सुद्धा आपण 360 मधून हे 215 वजा करूया म्हणजे आपल्याला किती अंशाचा कोन तयार होईल हे समजेल.
10तून 5 गेले 5, 5 मधून 1 गेला 4 आणि 3 मधून 2 गेला 1, म्हणजे 145 अंशाचा कोन तयार होईल. 9:10 झाले असता 145 अंशाचा कोन तयार होईल. बघा आपण कसं सोडवलं, हे सूत्रामध्ये किमती टाकल्या आणि आपलं इथं वजाबाकी किती आले, 215 आले. उत्तर 180 अंशापेक्षा जास्त असल्यामुळे आपण 360 मधून वजा केलं, कारण पूर्ण घड्याळाचं अंशात्मक माप 360 असतं आणि वजाबाकी आली 145, म्हणजे 9:10 झाली असता 145 अंशाचा कोन तास काटा व मिनिट काटा यांच्यात तयार होतो. तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळाच्या काट्यामधील अंशात्मक कोन कसा काढायचा हे शिकलो आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.